मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील राणंद येथील श्रेष्ठ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आलेलो आहे। श्रेष्ठ इंग्लिश मीडियम स्कूलची यावर्षी प्रवेश प्रक्रिया कशी आहे, त्याचबरोबर भविष्यात कशा पद्धतीने शाळेची वाटचाल राहणार आहे, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली जगदाळे मॅडम मानदेश भूषणशी बोलणार आहेत। नमस्कार मॅडम, आपल्या शाळेची माहिती आणि यावर्षी प्रवेश प्रक्रिया कशी आहे? नमस्ते सर। विद्यानिवास शिक्षण प्रसारक मंडळ आधारित आपण श्रेयस इंग्लिश मीडियम स्कूल प्रीस्कूल जे 2 वर्ष झालं चालवत आहोत राणंद येथे। प्रीस्कूल म्हणजे काय तर लहान 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची शाळा। नर्सरी, एलकेजी, यूकेजी हे 3 गट घेतले जातात। यामध्ये मराठी सांगायचं झालं तर मोठा गट, लहान गट, मोठा गट। ह्या आपल्या प्रीस्कूलला 2 वर्ष कंप्लीट झाले आणि यासाठी आपण मागच्या महिन्यातच वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम देखील घेतला होता। त्यात आपल्या प्रीस्कूलच्या मुलांनी म्हणजे आपल्या एवढ्या छोट्या गटातील मुलांनी देखील खूप छान गुणवत्ता दर्शवली। त्या गुणवत्तेचं त्यांच्या दर्शन घडवून दिलं। इव्हन आपल्या एपीएस साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं त्या मुलांचं। आपल्याकडे प्रीस्कूलला ऍडमिशन आपल्याकडेच का घ्यावं तर त्याचे वैशिष्ट्य आपल्याकडे असं आहे की गुणवत्तादर्शक आपले शिक्षक आहेत। त्याचबरोबर तालुक्यात नसणारं ई लर्निंग स्कूल आपण इथं चालवतो, म्हणजे अलेक्सा, प्रोजेक्टर यावरती देखील आपण मुलांना कविता, गाणी यांचं शिक्षण देत असतो। कम्प्युटरचं नॉलेज आतापासूनच आपण मुलांना देतो। त्यामुळे मुलांच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी बरोबर शिक्षणाबरोबरच खेळाचे देखील आपण त्यांना ज्ञान देतो। डान्स, खेळ, कलरिंग, ड्रॉइंग या इतर गोष्टींवरती भर दिला जातो। अभ्यासाबरोबरच त्यांचं हँडरायटिंग कडे लक्ष दिलं जातं। हे सर्व करत असताना आपल्याला गुणवत्तादर्शक शिक्षकांचा खूप छान फायदा होतो किंवा त्यांचा मदत होते म्हणा, किंवा त्यांच्यामुळे आपली मुलं एवढी अग्रेसिव्ह आहेत ह्या 2 वर्षात। आपल्या शाळेची प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी 15 मार्च पासून 30 जून पर्यंत चालू राहील। यामध्ये आपल्याला मुलांचा आधार कार्ड, मुलांच्या आई वडिलांचा आधार कार्ड, मुलाच्या जन्माचा दाखला आणि मुलांचे 2 फोटो या गोष्टींची आवश्यकता लागेल। हे प्रवेश प्रक्रियेसाठी कधीही संपर्क केला तरी स्कूलशी संपर्क करावा आणि आपल्या गाडी चालू झाली झाशी, मार्डी, राणंद, सोपासन, शेवरी, मुळी या ठिकाणी जे स्कूल बस चालूच आहे, पण तरीही इतर ठिकाणच्या पालकांचा देखील विचार केला जाईल। ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्या आपल्या ग्रामीण भागातील सर्वात मोठा प्रश्न जो आहे मुलांना सोडणं आणि आणणं याचा, तर त्या संदर्भात देखील विचार केला जाईल। पालकांनी येऊन भेटावं किंवा कॉल करावा। संपर्क क्रमांक आहे 97 63 98 12 31। भविष्यात शाळेची कशा पद्धतीने वाटचाल सुरू राहणार आहे? आपला मानस आहे प्रायमरी स्कूल सुरू करण्याचा, तो लवकरच अल्पावधीतच पूर्ण होईल असं अपेक्षा आहे। आणि आता इंग्लिश मीडियम पाया इंग्लिश मीडियमचा झाला पाहिजे। मला पालकांना एवढं सांगायचं आहे की इंग्लिश हे आता काळाची गरज आहे। त्यामुळे लहान मुलं जर प्रीस्कूल पासून इंग्लिश मध्ये असतील तर त्यांचा इंग्लिशचा पाया चांगला होतो आणि भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणी येत नाही। त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं की इंग्लिश मीडियमला आपलं पाल्य कसं जाईल। आणि आपल्या इथे फी माफक आहे हेही मला सांगायचं आहे आवर्जून, की आपल्या इथं कमीत कमी फी मध्ये छान शिक्षण दिलं जातं।